नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता सगळे रणदिवे कुटुंब मिळून एक गेम खेळत असतात आणि आता बारी आपल्या शर्वरीवर येते. तेव्हा लगेचच आता जानकी म्हणते, शर्वरी वंश, तुम्ही तुमच्या आणि विक्रांत भाऊजींच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगा जी आठवल्यावर तुम्हाला हसू येतं. आता मला तरी असं वाटतं की जानकीने जखमेवर मीठच चोळलं. इथे शर्वरी आता खूपच चिडते आणि तिथनं निघून जाते. आणि नंतर दुसऱ्या बाजूला आता जानकी ऋषिकेशला बोलत असते, मला ना काहीतरी वेगळं वाटतंय. शर्वंश अशा का वागत आहेत काही कळतच नाहीये. आणि मग आता शर्वरी कॉलवर बोलत असते आणि म्हणत असते की आता त्या विक्रांतचा बंदोबस्त लावायचा, पैसे भेटले ना की आपण दोघंही इथनं फरार व्हायचं. आणि हे सगळं काही बोलणं आता ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच हादरते. आणि मग ऐश्वर्या आता हे सगळं काही कृत्य जानकीला सांगायला जाते. जानकीला दार उघडल्यानंतर बोलते, जानकी मला तुला काहीतरी सांगायचंय. असं बोलल्यानंतर जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या काय झालं? आणि मग आता ऐश्वर्याला शर्वरी आवाज देते आणि हे आवाज दिलेला ऐकल्यावर ऐश्वर्या तर खूपच घाबरते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.